रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सगळीजण एकत्र सकाळी बसलेली असतात आणि अर्णवचा काहीच पत्ता नसतो आणि त्यामुळे काही गोष्टी कळत नसतात. तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि विचारतो की काय झालं आहे, काही कळलं का, कशाचा शोध लागला का, म्हणजे अजूनही ते आलेलेच नाही आहेत का, असंही आता म्हटलं जातं. नाही ना, अजूनही काहीच पत्ता नाही आहे. आणि मग या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर तुम्ही रात्रभर जागेच होतात. तेच जर तुम्ही लोक झोपला असतात ना तर बरं झालं असतं. कशाला एवढी जागरण करायची आहे, जागरण केल्यावर तो काही गेलेला माणूस परत येतो आहे का. आणि मी तर ना बऱ्याच बातम्या ऐकल्या आहेत की असंच काही बिझनेसमॅन जे असतात ना ते अशाच काही गोष्टी करतात आणि मग काय पाण्यात वगैरे उडी मारून स्वतःचा जीव देतात. आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर मामाला राग येतो. मामा आता प्रचंड भडकलेला असतो. तुला बोलताना जराही काहीच लाज वाटत नाही का, काय हे बोलवतं तरी तुझ्याने कसं, असंही आता मामा बोलत असतो. कारण जे काही बोलत असते ना इकडे वल्लरी ते एकदमच भयानक असं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात तेव्हा मात्र आता सगळेजण मात्र मामीकडे पाहू लागतात. मात्र मामा आता म्हणत असतात की तू नको लक्ष देऊस तिच्याकडे, तिचं हे असंच असतं. पण आपण हिच्या सगळ्या बोलण्याकडे ना इग्नोर करायचं, हेही आता बोललं जातं. तर दुसरीकडे मात्र आता राकेश विचारत असतो की तुम्हाला किती शोधायचं आहे ना तितकं शोधा, पण काही झालं ना तरी तुम्हाला ना तो भेटणार नाही म्हणजे नाही, कारण मी तशी सोय करून ठेवली आहे ना, असंही आता एकटाच ना तो बडबडत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता काय करायचं, पोलिसांचाही अजून काहीच फोन नाही आहे, तपास सुरू आहे की नाही, काय चालू आहे काहीच कळत नसतं. हो ना, मला पण तेच वाटतं, निदान पोलिसांनी जरी या सगळ्यामध्ये शोधकार्यात मदत केली तर बरं होईल. कारण आहे ना मला असं वाटतं की आपण बरेच प्रयत्न करतोय शोधण्याचे, पण अजूनही त्याचा काहीच नेम लागत नाही आहे. मग तुम्ही असेच करत बसणारे तर कशा काही गोष्टी पूर्ण होतील. आणि आपल्या घरात हे जे काही ज्या माणसामुळे झाले तो माणूस तर अगदीच ऐशो आरामात आपल्या घरात आहे, त्याला काहीच पडलेलं नाही आहे. हे सगळं काही आता अर्णवच्या बाबांबद्दल वल्लरी बोलत असते. वल्लरी जे काही बोलत असते ना त्याला तिला काहीच गांभीर्य नसतं, जे तोंडाला येईल ते बोलत असते. पण मामा मात्र खूप जास्त भडकलेला असतो. मामाला या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. तर इकडे राकेशही म्हणत असतो की मला ऑफिसला जायला निघायला हवं, कारण आज मी गेलो नसतो ऑफिसला, पण मला जावंच लागणार आहे. कारण काही गोष्टी ज्या अशा आहेत ना की त्या मी केल्याशिवाय होणार नाही आहेत. एक महत्त्वाची मीटिंगसुद्धा आहे, त्यामुळे मला जावं लागेल, कारण अर्णव सर नाही आहेत असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय, तो बाजूला आपल्या कामासाठी म्हणून आलेला असतो. त्याला आता मुद्दाम ऑफिसला जायचं असतं. ऑफिसला जाऊन त्याला आता असं दाखवायचं असतं की तो किती काम करतोय, पण तो काम वगैरे काहीच करत नाही आहे. मुळात त्याचा हेतू आहे जो काही गडबड गोंधळ करून ठेवला आहे ना तो निस्तरायचा, आणि यासाठी त्याला आता जायचं असतं. आणि म्हणूनच त्याचे प्रयत्न हे सुरू असतात. दुसरीकडे रूममध्ये तो अंजलीला सांगतो. अंजलीला म्हणतो की मला ऑफिसला जावं लागेल. अंजली म्हणते की जाणं गरजेचं आहे का, पण आता हो, जाणं गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला जावं लागते. थोडं समजून घे अंजली. काय आहे ना की आता तसंही अर्णवही नाही आहे, अर्णव नसल्यामुळे ना सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणूनच मला असं वाटतं की मी कुठेही कमी पडायला नको, कारण अर्णव सरांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारीत मला खरं उतरायचं आहे, आणि म्हणूनच माझे प्रयत्न सुरू आहेत, हेही आता म्हटलं जातं. मग आता अंजली म्हणते की खरंच ना ते अर्णव नाही आहे, पण तुम्ही खरंच खूप प्रयत्न करताय ऑफिसच्या भल्यासाठी, ऑफिसच्या चांगल्यासाठी. पण मला खरं खरं सांगा, तुम्ही हे सगळं झाल्यानंतर अर्णवला शोधायला जरा मदत कराल ना. हो हो, मी आता ऑफिसचं काम पटकन करून घेतो आणि अर्णवला शोधायला नक्कीच सगळ्यांनाच मदत करतो. मलासुद्धा अर्णव सरांची काळजी वाटते, पण आता जर मी घरी थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होतील ऑफिसमध्ये, आणि मला असं वाटतं की अर्णव सर नाही आहेत तर ही जबाबदारी माझी आहे, ऑफिसची सगळी काही, आणि ती जबाबदारी मला पेलवायची आहे. त्यासाठी मी या सगळ्या काही
काही गोष्टी करेल असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता हे सगळं काही बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता त्याला सांगितलं जातं की ठीक आहे, पण तू तुझ्या परीने प्रयत्न कर असंही आता बोललं जातं. इकडे आता जेव्हा ते निघालेला असतो ना तो, तेव्हा मात्र आता अंजली त्याला अगदीच मोठ्या मनानेच कसं तरी बाय करते. पण आता खरं तर तुमचा चिंटू एवढ्यात भेटणारच नाही. जोपर्यंत माझं काम होत नाही ना तोपर्यंत, जेव्हा माझं काम होईल तेव्हा तुमचा चिंटू तुम्हाला भेटेल असंही आता सांगितलं जातं. इकडे आता ईश्वरी, आकाश हे भेटायला आलेले असतात शिर्केला भेटायला आल्यानंतर ते विचारत असतात की काही शोध वगैरे लागला का. तर शिर्के म्हणत असतो की नाही ना, ऑफिसमध्ये सुद्धा सरांचा काहीच पत्ता नाही आहे. मग काय करायचं आहे सरांचं मला खरंच कळत नाही आहे. कधी होईल हे सगळं काही. आम्ही त्यांच्या फ्रेंड्समध्येकडे सुद्धा जाऊन बघितलं. आकाश भाऊजी, तुम्हाला काही फोन आला होता का पोलीस स्टेशनमधला? नाही ना, अजून पोलीस स्टेशनमधूनही फोन नाही असं म्हटल्यानंतर तेवढ्यात आकाशचा फोन वाजतो. हवालदाराने आकाशला कॉल केलेला असतो आणि त्याने सांगितलेलं असतं की अर्जंटमध्ये तुम्हाला इथे पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता अर्जंटमध्ये पोलिसांनी बोलवले म्हटल्यावर लगेचच ईश्वरी आणि त्याचसोबत इकडे मात्र आकाश हे पोलीस स्टेशनला जायला निघतात. कारण आकाशलाही माहिती आहे की अर्णव कधीच असा राहिला नव्हता बाहेर आणि आता त्यामुळे त्याला हे टेन्शन येत होतं. काय करावं काहीच कळत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं दोघंही जण पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतात. तेव्हा आता विचारत असतात की काय झालं, तुम्ही आम्हाला अचानक का बोलवलं? चला तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब सांगतीलच. मग आता कसं आतमध्ये नेलं जातं आणि जेव्हा त्या दोघांनाही आतमध्ये घेऊन गेलं जातं तेव्हा मात्र आता म्हटलं जातं की तुम्हाला त्या पवई लेकजवळ काहीतरी सापडलं असं तुम्ही म्हणताय. म्हणजे तिथेच गाडी होती अर्णव साहेबांची, बरोबर, आणि तिथेच ना आम्हाला पवई लेकमध्ये एक डेड बॉडी सापडली आहे आणि आम्हाला संशय येत आहे की बघा तुम्हाला काही वाटतंय का की तुमचीच व्यक्ती आहे, काही सामान आहे त्याच्यावर ना आधी पडताळून बघा की ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला वाटत आहेत का, बरोबर. मग आता ते सामान वगैरे आणलं जातं आणि मग जेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी आणल्या जातात ना तेव्हा ईश्वरी पाहतच राहते. दुसरीकडे आता राकेश हा मुख्य खुर्चीवर अर्णवच्या जाऊन बसलेला असतो आणि तो आता सात्विक फॅशन स्वतः हँडल करायला बघत असतो. म्हणजेच त्याला जो काही घोळ झाला आहे तो खरं तर निस्तरायचा असतो आणि यासाठी त्याचे हे पराक्रम सुरू असतात. त्याच वेळेला ऑफिसमधले दोघंही जण जे एम्प्लॉई आहेत ते आलेले असतात आणि जेव्हा ते येतात ना तेव्हा आता ते सांगत असतात की बघा हे अशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी आहेत, पण सर जर असतील तरच या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत ना, सर नसतील तर कसं सगळं काही करायचं आहे. पण आता सर नसले म्हणून काय झालं, पण मी आहे ना, सरांना आता आज येता येणार नाही आहे पण आपलं काम तर व्हायला हवं, म्हणूनच मला असं वाटतं की बिल वगैरे ना मी बनवून घेतो व्यवस्थित. नाही सर, बिल रेडी आहेत असंही आता तो माणूस सांगत असतो. पण या बिलमध्ये घोटाळा तर आता राकेशला घालायचा असतो ना, त्यासाठी राकेशच्या करामती आता सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता त्या दोघांनाही तो बाहेर पाठवून देतो आणि म्हणत असतो की मी माझ्या परीने करतो, तुम्ही जा. मग आता ते पेपर्स सगळे तो वाचत असतो. आता त्याला बिल्सही बनलेले असतात, त्यामध्ये 30-35 लाखाचा घोळ करायचा असतो. पण यासाठी त्याला मदत लागणार असते कोणाची तरी. दुसरीकडे आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या ईश्वरीसमोर आता काही सामान दाखवलं जातं. म्हणजेच आता दाखवत असताना सामान म्हटलं जातं की एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. मग आता जेव्हा एक एक करून सामान बघतात ना ते दोघंही जण, तेव्हा मात्र आता ते घड्याळ तर आता अर्णवचंच असतं आणि ते घड्याळ बघून तर आता खूप मोठा धक्काच ना इकडे असणाऱ्या ईश्वरीला बसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की राकेश म्हणत असतो की काहीतरी करायला हवं. तेवढ्यातच तारा रूममध्ये आलेली असते आणि तारा केबिनमध्ये जेव्हा येते तेव्हा म्हणत असते की सर, माझ्या आज नोकरीचा पहिला दिवस आहे, सर काय काम करायचं आहे सांगा ना. मग आता राकेश म्हणत असतो की आज तुमचा पहिलाच दिवस आहे, सो तुम्हाला आज काही कामाचा लोड वगैरे जास्त देणार नाही आहे मी. मग आता खरंच मला आवडेल, पण सर तुम्हाला एक सांगायचं होतं, म्हणजे तुम्हाला एक विचारायचं होतं. मी तर आताच नवीन जॉबला लागली आहे, पण मला ना ॲडव्हान्स सॅलरीची गरज आहे, भेटेल का आपल्या कंपनीमध्ये. मग दुसरीकडे आता राकेश विचार करत असतो, आत्ताच ही कामाला लागली आणि हिला ॲडव्हान्स सॅलरीसुद्धा हवी आहे. जर मी हिला ॲडव्हान्स सॅलरीची थोडीशी लालच दिली तर ही मी सांगितलेलं काम करू शकेल, असंही आता राकेशला वाटत
म्हणत असतं आणि म्हणूनच राकेशने त्याच्या हातातली फाईल तिच्याकडे दिलेली असते आणि म्हणत असतो की तो मला ना जरा हे बिल्स करून देशील का, म्हणजे या बिल्समध्ये 30 ते 35 लाखाचा थोडासा घोळ करायचा आहे, तेवढा करून दे. मग आता ती म्हणत असते की सर हे लीगल तर आहे ना, काय हे प्रॉब्लेम्स तर काही येणार नाहीत ना. नाही काही प्रॉब्लेम्स येणार नाही, तू हे काम कर, तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं काय ते मी बघून घेतो, मग तर झालं. होईल का काम तुझ्याच्याने तर मला सांग, म्हणजे मलाही पुढे तसा शब्द टाकायला. त्यावर आता हो सर मला जमेल ना, अकाउंटची कामं मी करते आणि मी देईन तुम्हाला हे करून, असंही आता ती मुद्दामूनच तारा जी आहे ती राकेशला बोलत असते. राकेशचा हेतू काही वेगळाच असतो. राकेशने एवढा मोठा घोळ केलेला असतो, तो त्याला निसरायचा असतो आणि यासाठी त्याचे हे सगळे काही पापड पेलणे सुरू असतात. त्याला आता जेवढं काही करायचं आहे तेवढ्या गोष्टी तो करायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तारा त्याच्या समोर असते तेव्हा ताराला तो सांगत असतो की तुम्ही एवढं काम करा, मग तुमच्या ॲडव्हान्स सॅलरीचं मी काय ते बघतो. मग तारासुद्धा खुश होते. तारा म्हणते की सर चालेल, मी तुमचं हे काम करून देते, फक्त तुम्ही त्या ॲडव्हान्स सॅलरीचं काय ते बघा. ताराला तो म्हणतो की हो तुम्ही माझं एवढं काम करा, मग मी तुमच्या सॅलरीचा नक्कीच विचार करेन, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय ती तारासुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी करायला तयार होते. आधी तीही थोडी घाबरत असते, पण नंतर कशी आता या सगळ्यासाठी ती तयार झालेली असते, कारण तिच्यासमोर दुसरं कोणतंही आव्हान नव्हतं. तिला आता पैशांची गरज होती आणि त्यामुळे हा घोळ तिला करावाच लागणार होता. दुसरा काही ऑप्शनच नव्हता तिच्याकडे आणि म्हणूनच मग आता ती या सगळ्या काही गोष्टी करायचं ठरवते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशाच होत असताना तो तिच्याशी जवळीक साधण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. म्हणजेच हळूच का होईना तिच्या खांद्यावर काय हात ठेवत असतो आणि या सगळ्यामुळे ना थोडं अवघडल्यासारखं त्या ताराला झालेलं असतं. पण तारा आता फाईल वगैरे घेऊन बाहेर निघते. तेच आता खुश होऊन ना इकडे असणारा राकेश म्हणत असतो की चला फायनली मला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या तशाच होत आहेत आणि मला ह्या गोष्टी अशाच हव्या आहेत, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी अशाच हव्या आहेत म्हटलं गेल्यानंतर इकडे मात्र आता हिच्याकडनं काम करून घेतलं ना का, म्हणजे कसं मलाही बऱ्याच गोष्टी बऱ्या पडतील ना, म्हणजे ही काम करून होईल आणि सोबतच मला हिला ॲडव्हान्समध्ये पेमेंटही द्यायचं आहे म्हटल्यावर हिला जास्तीच्या वेळ आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा बसवायला भेटेल, असंही आता त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू होतं आणि त्यामुळेच ना तो खुश असतो. दुसरीकडे आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ईश्वरी बघते तेव्हा ईश्वरीला धक्का बसतो. तिला आता समजत नसतं की काय करावं ते आणि त्यामुळेच ना आता तिची द्विधा मनस्थिती झालेली असते. इकडे मात्र आता राकेश खुश असतो आणि ते घड्याळ बघून मात्र आता ईश्वरीला पूर्णपणे संशय येतो की हे सगळं काही जे आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्णव सरांचंच आहे. टी शर्टही अर्णवचं असतं याची पडताळणी ना आता इकडे असणाऱ्या आकाशमुळे झालेली असते. आकाशने टी शर्टवरचं ब्रँड वाचलेलं असतं आणि त्यामुळे अजूनच टेन्शन येतं आणि त्यामुळे कळत नसतं की काय करावं. खरंच ना या सगळ्या गोष्टी अशा असतील तर आता खूप जास्त रडायला ईश्वरीला येत असतं. त्याच वेळेला पोलीस सांगत असतात की डेड बॉडीसुद्धा आहे, तुम्ही एकदा डेड बॉडीसुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमची खात्री पटेल की या सगळ्या काही गोष्टी खऱ्या तशाच आहेत का. मग आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी धाडस होत नसतं, कारण तिला माहिती आहे की काही झालं तरीसुद्धा अर्णव सर असं काही करणार नाही. मग आता तिला न राहावं ती आता विचार करते की नाही मला या सगळ्याचा शोध तर घ्यावा लागणार आहे आणि यासाठी मग ती ठरवते की नाही आपण ठरवतोय तर तसं करूया, आपण पटकन ना जाऊन बघून येऊया, असंही आता ती म्हणत असते. मग ती डेड बॉडी पाहायला कशीबशी खंबीरपणे तयार होते, कारण तिच्यासाठी अर्णव आता या जगात असणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे ती इमॅजिनच करू शकत नाही तिचं लाईफ अर्णवशिवाय, म्हणूनच तिला जास्त त्रास होत असतो. आणि आकाश या सगळ्या गोष्टी समजत असतो. आकाश तिच्या खांद्याला वगैरे धरतो, तिला आधार देतो आणि तिला सोबतच घेऊन त्या आता रूममध्ये गेलेल्या असतो जिथे सगळ्या डेड बॉड्या ठेवलेल्या असतात. इकडे आता ताराचं काम झालेलं असतं. ताराने ते बिल तयार केलेले असतात आणि त्या बिल्समध्ये घोळसुद्धा घातलेले असतात 30-35 लाखाचे आणि ते बिल्स तयार होऊन ती आता राकेशकडे आलेली असते. राकेशला म्हणत असते की सर हे घ्या, तुमचं काम झालं आहे. हो एवढ्या लवकर काम, छान काम, तुझं काम तर चांगलंच आहे. मग आता तुझ्या सॅलरीचं सुद्धा मी बघतो, तू काळजी करू नकोस, असं देखील आता राकेश जो आहे तो बोलत असतो. पण त्याच वेळेला तारा म्हणत असते की सर आपण या बिल्समध्ये असा काही प्रॉब्लेम केला आहे, त्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम तर
तर होणार नाही ना. त्यावर राकेश म्हणतो की नाही काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे, तू काळजी करू नकोस. तू आता माझ्यासाठी एवढं काम केलंयस ना, तर तुझं कामही मी करून देतो, तुझ्या पगाराचं काय ते मी बघतो, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारी ताराही खूप जास्त आता खुश झालेली असते. ती म्हणते की खरंच थँक्यू, तुमचे आभार किती मानू ना, खरंच मला कळत नाही आहे. मग आता ताराला तो एक्स्ट्रा कामावर सुद्धा थांबवून घेणार असतो. हे ताराला कुठे माहिती आहे, त्याला आता जर एखादी संधी मिळाली ना, तर त्या संधीचं बरोबर कसं सोनं करायचं ना, त्या राकेशला परफेक्ट माहिती असतं. आणि म्हणूनच ना राकेश जो आहे तो त्या परीने प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळेच ना आता त्याचं लक्ष इकडे असणाऱ्या या फक्त आणि फक्त या ताराकडे होतं. ताराकडे बघत असतानाच त्याच्या काही गोष्टी लक्षात येत असतात. आणि मग तो विचार करत असतो की बरोबर तारा, आता तू माझ्या ह्या सगळ्या प्लॅनमध्ये अगदी एकदम व्यवस्थितपणे फसली आहेस. आता तुझं बाहेर पडणं खूपच डिफिकल्ट आहे, असं देखील आता तो एकटाच बडबडत असतो. कारण त्याला ऐन मोक्याला चान्स हवा असतो आणि ती संधी आयती त्याला आता भेटत असते. आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त आता खुश झालेला असतो. दुसरीकडे तो आता फाईलकडे बघत असतो. फक्त आता या फाईल्सवर मला सही हवी आहे, एकदा का सही भेटली ना की कामच झालं म्हणून समजा, असंही आता तो म्हणत असतो. असाच थोडा विचार तो आता करू लागलेला असतो. कारण त्याला आता अंजलीची यावर सही करून घ्यायची असते. कारण अर्णव तर नाही आहे, तर निदान अंजलीची तरी सही करून घेतो असा विचार येऊ लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की त्या शोरूममध्ये गेलेले असतात. आणि जेव्हा तिथे जातात ना, तेव्हा आता पूर्ण बघत असतात की काय काय आहे नेमकं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता धक्काच बसतो. कारण तिथे एक डेड बॉडी ठेवलेली असते. आणि ती डेड बॉडी बघून खूप मोठा धक्का जो काही आहे तो ईश्वरीसाठी असतो. आणि ईश्वरी पाहतच राहते. हळूच त्या डेड बॉडीवरचा कापडही बाजूला केला जातो. आणि जेव्हा तो कापड बाजूला केला जातो तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसतो. पण नंतर त्या दोघंही जण रिलॅक्स होतात. कारण ती बॉडी जी आहे ती नव्हती अर्णवची. आणि त्यामुळे आता त्यांना बरं वाटत असतं. आता एकदमच टेन्शनमध्ये ईश्वरी असते. तेच आता ईश्वरीला कसं थांबवलं जात असतं, ईश्वरीला कशा गोष्टीत ना आता समजावलं जात असतं. तेच आता इकडे अंजली जी आहे ती आता फोटोज घेऊन बसलेली असते. त्यांच्या लहानपणीचे ते फोटोज बघून ना तिला आता बालपणीची आठवण येऊ लागते. आणि मग काय ती विचार करत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी एवढ्या झाल्या आहेत. आणि म्हणूनच मग आता तिला कळत नसतं की ह्या सगळ्यामध्ये कसं सोल्युशन काढायचं ते. आणि तेवढ्यातच आता तिथे राकेश आलेला असतो. आणि राकेश जेव्हा तिथे येतो तेव्हा तो म्हणत असतो की काय झालं आहे अंजलीची. मग आता अंजली म्हणते की काय नाही, चिंटूची आठवण येते, चिंटू कुठे असते. नाही ते विचार ना मनामध्ये येत आहेत, म्हणूनच मग हा अल्बम भेटला तोच मी बघत बसले होते, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र हो मला माहिती आहे तुला काळजी वाटत असणार आहे, पण नको काळजी करूस, मी तुला म्हटलंय ना सगळ्या काही गोष्टी नीट होतील, फक्त थोडा वेळ दे, असंही आता म्हटलं जातं. आणि दुसरीकडे मात्र आता मला ना काळजी वाटते, काय करावं ना खरंच सुचत नाही. कधी असं वाटतं काय झालं असेल माझ्या चिंटूचं, असंही आता ती काळजीनंच म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की तुमच्याकडे ना एक काम होतं. काय काम होतं बोला ना. मग आता थांबा मी तुला देतो हां. आणि असं बोलून तो आता फाईल बाहेर काढतो आणि ती फाईल ना तिच्यासमोर ठेवतो आणि म्हणत असतो की यावर सही हवी आहे. त्यावर आता अंजली म्हणत असते की काय सही, कशाला, काय झालं आहे, अर्णव आल्यावर करेल ना सह्या, पण नाही तेवढंच अर्जंट आहे ना म्हणून मी सांगतोय. आणि मग तू आता याच्यावर सह्या करून घे असा तो तिला जबरदस्ती करत असतो. तेच आता बाहेरून आवाज येतो. मामा बोलतात की दोघंही जण आलात का, बरं झालं आलात ते. मग आता अंजली मध्येच सही करायचं थांबते. सही करताना ती मध्येच थांबते ना तेव्हा मात्र आता विचार येतो की कुठे गेले असतील, काय झालं असेल. म्हणूनच मग आता तीसुद्धा पटकनच खाली जायला निघत असते. कारण तिला असं वाटतं की अर्णवचा काही पत्ता लागला असेल का यांना. आणि मग ती आता विचार करते की चला आता काही झालं तरी मला जायला हवं, असं बोलून ती आता खाली जायचा विचार करत असते. तेच आता ती सही करायची सुद्धा थांबते. तिने आता सही करायचं थांबवल्याबरोबर इकडे टेन्शन येतं ह्या राकेशला. राकेश विचार करतो की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत
चांगल्या माझ्या मनासारख्या होत होत्या, तरीसुद्धा ना ह्यांना ना काय बोलावं खरंच मला कळत नाही. जरा उशिरा आले असते तर काही बिघडलं असतं का? हिला चिंटू थोडी सापडणार आहे. जोपर्यंत माझं काम होत नाही, मला सह्या भेटत नाही, तोपर्यंत कोणतंच तुमचंही काम होणार नाही आहे, हेही लक्षात ठेवा. इकडे आकाश आणि त्याचसोबत आता आकाश आणि ईश्वरी येतात तेव्हाच आता ही लोकं बाहेर जातात आणि बघतात तर काय झालं आहे बघ. तर इथे अर्णवबद्दल काही तपास लागला का? नाही ना, अर्णवबद्दल काहीच तपास लागला नाही. मग त्याच वेळेला आता अर्णवबद्दल काहीच तपास लागला नाही ही गोष्ट कळल्यानंतर मात्र आता मनस्ताप झालेला असतो. आणि तेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ही लोकं गेले होते तेव्हाचा तो सगळा सीन आता आकाश सांगू लागतो. पण ती डेड बॉडी आपल्या दादाची नव्हती, ते बरं झालं, त्यामुळे आम्ही पटकन घरी तरी आलो. आणि काही झालं तरीसुद्धा अर्णव सरांचा काहीच पत्ता लागत नाही आहे, काय करावं? मग आता बाबासुद्धा टेन्शनमध्ये असतात. बाबाही आता विचार करतात की नाही, यावर काहीतरी सोल्युशन तर काढावं लागणार आहे. मग आता बाबा म्हणतात की स्वामीच या सगळ्यातून आता बाहेर काढू शकतात. मग काय, स्वामींकडे प्रार्थना करायची, ह्याशिवाय दुसरा पर्याय आता बाबांना माहीत नसतो. इकडे मात्र आता अर्णवला किडनॅप केलेलं असतं आणि त्याच वेळेला आता कसं रे, हा झोपलेला असताना तरी जरा बरा दिसतो, नाही तर काय रे, उठल्यावर नुसता वैताग आणून देतो हा, बरं झालं हा झोपून राहिला आहे, असंही आता म्हटलं जात असतं. पण इकडे जी माणसं असतात ना, त्यांनी मुद्दामूनच ना किडनॅप करून ठेवलेलं असतं या राकेशच्या सांगण्यावर ना. राकेश जोपर्यंत बोलत नाही ना, तोपर्यंत काही केल्या आता ते सोडणार नसतात आणि त्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे आता आकाश म्हणत असतो की आपल्याला आता दादाला शोधायला हवं, पण दादाचा काहीच पत्ता नाही आहे, त्यामुळे ना टेन्शन येते. मग आता जेव्हा स्वामींची पूजा करायचं ठरतं तेव्हा आता इकडे असणारी आजीसुद्धा रमाकांतचं ऐकायचं ठरवते. तीही म्हणत असते की हो, तुमचं अगदीच बरोबर आहे, आपण स्वामींची पूजा करूया, तेव्हा जाऊन सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. मग आता स्वामींची पूजा करण्यासाठी ते लोक लगेचच तिकडनं जातात आणि जेव्हा आतमध्ये जातात ना, तेव्हा देवाकडे फक्त हात जोडायचे, पूजा करायची, हे मात्र ठरलेलं असतं. तर इकडे आता ईश्वरीला भरून आलेलं असतं आणि त्यामुळेच ईश्वरी आता टेन्शनमध्ये असते. आकाश मात्र तिला सपोर्ट करतो आणि तो सुद्धा तिला देवाकडे घेऊन जातो. इकडे आता बाबा पूजा वगैरे करत असतात, कारण अर्णव लवकर घरी यायला हवा, अर्णवचं सगळं काही व्यवस्थित असायला हवं, यासाठी पूजा वगैरे केली जाते. मग आता सगळीजणं तिथे हजर असतात, वल्लरीसुद्धा चक्क तिथे असते. इकडे मात्र आता बाबांनी सांगितलेलं असतं की आता काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला, मला तर असं वाटते की या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आपल्याला देवच या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. आणि तेव्हाच ना इथे अशीच एक मोठा चमत्कार म्हणायला हरकत नाही. एक मुलगी जी आहे ना ती खेळत असते आणि जेव्हा ती मुलगी खेळत असते ना टायर आणि तेव्हाच ना ते टायर जे आहे ते हलकंसं तिचं पुढे जातं आणि तिथेच ना नेमका अर्णवचा मोबाईल ठेवलेला असतो. अर्णवच्या फोनवर सुद्धा कंटिन्यूस ना ईश्वरी कॉल करत असते, पण अर्णवचा फोन काही लागत नसतो. अर्णवचा फोन न लागल्यामुळेच ना आता टेन्शनचं वातावरण असतं, कळत नसतं की काय करावं ते. दुसरीकडे मात्र आता अर्णवचा फोन त्या मुलीला भेटलेला असतो. ती मुलगी तो फोन ऑन करते आणि जेव्हा तो फोन ती ऑन करते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीचा कॉन्टॅक्ट होणार असतो. म्हणजेच आता ईश्वरी कंटिन्यू त्या फोनवर फोन करत असते आणि अनायसे या मुलीने फोन चालू केलेला असतो. स्वामींच्याच कृपेने हे सगळं काही घडून आलेलं असतं, हे सरळ आणि स्पष्ट दिसत असतं, कारण एवढा वेळ ती मुलगी कुठेच भेटली नव्हती. पण आता स्वामींची पूजा करायला घेतली म्हटल्यावर त्या मुलगी तिथे येते आणि त्या मुलीला नेमका अर्णवचा फोन सापडलेला असतो. त्या मुलीमुळे तरी निदान आता पत्ता समजणार असतो ना अर्णवचा, आणि त्यामुळेच ना आता इथे सगळीजणं का होईना थोडंफार का पूजा करताना बरोबर असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की कुठेतरी पॉझिटिव्ह घडणार आहे, सगळ्या काही गोष्टी नीट घडतील असंही आता वाटत असतं. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की त्या मुलीने आता पत्ता सांगितलेला असतो, कारण ईश्वरी तिला म्हणत असते की तू कुठे आहे, हा मोबाईल तुला जिथला भेटला आहे ना तिथला मला ॲड्रेस सांग. मग ती मुलगीसुद्धा ॲड्रेस वगैरे सगळं सांगते आणि जेव्हा ती मुलगी ॲड्रेस सांगते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि आकाश लगेचच तिथे जायला निघतात, कारण ईश्वरी आणि आकाशला माहिती असतं की आपण तिथे जाऊ आणि अर्णवला शोधू. पण आता जेव्हा ॲड्रेस मिळतो ना तेव्हा ती मुलगीचं आणि त्या ईश्वरीचं बोलणं ना नेमकं आता इकडे असणाऱ्या या राकेशने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे राकेशला कळून चुकतं की काहीतरी गडबड आहे. मग राकेश लगेच त्याच्या माणसांना सावध करतो की तिकडनं अर्णवला हलवायला हवं. मग आता ती माणसंसुद्धा लगेचच अर्णवला हलवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्याने तिघाच्याने एक अर्णव उचलला जात नसतो, पण
कसं तरी उचलून ते बाहेर आणतात. मग त्याच वेळेला ते तिथेच आणून त्या अर्णवला टाकून देतात, कारण त्यांचं कामही झालेलं असतं बहुधा आणि त्यांनी तिथेच टाकलेलं असतं. मग आता ईश्वरी आणि त्याचसोबत राकेश जेव्हा तिथे येतात तेव्हा इकडे तिकडे शोधत असतात, पण अजूनही कुठेच काही तपास लागलेला नसतो. कळत नसतं की काय करावं, ते कुठे गेला असेल. मग आता ईश्वरी ही बाहेर पडलेली असते त्याला शोधायला. मग आता ईश्वरीला अर्णव सापडेल का, हे येणाऱ्या पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.